नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या YouTube चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत नेहमीच्या बटाटा भजीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने जम्बो बटाटा भजी। या पद्धतीने भजी नक्की करा, तुम्हाला खूप आवडतील। त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतले आहेत। तुम्ही साईज पाहू शकता, मी असे लांब बटाटे घेतले आहेत। आता हे बटाटे मी इथे याची सालं काढून घेणार आहे। असे मोठे बटाटे असले की त्याची कापा असे लांब लांब छान पडतात आणि मग भजी पण असे मोठे होतात साईज मध्ये। आता याचे आपण सालं काढून घेऊया। हे पहा, या पद्धतीने बटाट्याची सालं काढून आता बटाटा मी पाण्यात टाकत आहे। दोन बटाट्याची भरपूर भजी होतात। पहा, इथे मी 2 बटाट्याची सालं काढून घेतले आहेत। आता इथे मी बटाट्याचे चिप्स करून घेते। पहा, या पद्धतीने असे बटाटे तुम्ही बटाटा असा चाकूने कट केला तरी चालेल, पण थोडासा पातळ कट करायचा। हे पहा, इथे मी चिप्सरच्या साहाय्याने असे काप करून घेतले आहेत बटाट्याचे। इथे मी बटाटे घेतले छान असे, बघा पातळ काप झालेत मस्त बटाट्याचे। आता आपण पुढचं साहित्य पाहूया। बेसन घेतलं, इथे तांदळाचं पीठ, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ। आता आपण याचं पीठ तयार करूया। इथे मी बेसन घेतलं आहे। जेवढे तुम्हाला भजी बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही बेसन कमी जास्त घ्या। यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे, त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात। अर्धा चमचा लाल तिखट, हळद घातली पाव चमचा, अर्धा चमचा मीठ घातले, चवीप्रमाणे मीठ घातले, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व असं चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व जिन्नस असे एकत्र करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून हे असं मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने सर्व असं पीठ आपण छान याचं बॅटर बनवून घेणार आहोत। पाणी एकदम ओतायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ असं मिक्स करायचं। पहा, या पद्धतीने मी छान फेटून घेऊन असं पीठ मिक्स करणार आहे, म्हणजे पिठाच्या गाठी असतील तरी त्या फुटतील आणि मऊ असं छान आपलं बॅटर तयार होईल। हे पहा, इथे मी पीठ भिजवून घेतलं छान, मस्त असं बॅटर तयार आहे। थोडं थोडं पाणी टाकून आता यामध्ये अर्धा चमचा मी सोडा घातला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण सोडा घातल्यामुळे भजी खूप छान फुगतात। आता सोडा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हे पहा, मी बटाट्याचे काप असे एका कापडावर असे पाण्यातून काढून
थोडे 1-5 मिनिटं ठेवले आहेत आणि आता आपण भजी तळण्यासाठी कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल ओतून घेते. तेल असं छान मस्त तापलं हे बघा. या पद्धतीने आपण याच्यामध्ये भजी तळून घेणार आहोत. असे पिठामध्ये सर्व पीठ लावून असे हे पहा. एक एक करून आता दोन्ही बाजूने मी पिठामध्ये बटाटा असा बुडवून छान याचे भजी तळून घेऊया. पाहू शकता भजी असे मस्त टम्म फुगत आहेत. जसे आपण पालकची भजी करतो अख्खं एक पान घेऊन असं पीठ लावून सेम त्याच पद्धतीने करायचे आहेत. जराशी वेगळी पद्धत आहे. आता एक साइडने आपण भजी तळून घेतलेत. आता हे पलटी करूयात. मस्त असे बघा भजीला छान मस्त रंग आलेला आहे. हे पहा आपले भजी आता मस्त तयार आहेत. चेक करूया आपण असे उलटून. एक साइडने परत थोडेसे अजून भाजून घेऊया. आता आपले भजी मस्त तयार आहेत. आता आपण काढून घेऊया. संपूर्ण तेल असं निथळून टिश्यू पेपरवर काढले तरी चालतील. मी असे ताटामध्ये भजी काढून घेत आहे. आता या प्रकारेच मी सर्व भजी तळून घेणार आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.